इथं वेलची पूड घातलेली आहे. हे शेंगदाणे चांगले भाजून त्याची टरफलं काढून घेतलेत आणि त्यामध्ये घातलेला आहे गूळ घातलेला आहे 1/2 किलो आणि चांगलं मिक्सरला लावून घेतलं. गूळ हा आपला बारीक करून घेतलेला आहे चाकूने आणि तो चांगला आता शेंगदाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचा शेंगदाणा कूटमध्ये आणि मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यात थोडीशी वेलची पूड पण घातलेली आहे. आता हे चांगले वळायला खूप तयार झालेले आहेत आणि मस्त होतात असे वळल्यानंतर, म्हणजे खाण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत हे अगदी अर्ध्या तासात होऊन जातात शेंगदाणे भाजण्यापासून प्रोसिजर आणि खूप सुंदर लागतात आणि आपल्याला थंड ह्याच्यात उष्ण पदार्थ हे खायला पण चांगला लाडू, त्यामुळं नक्की करून बघा. आणि हे मुलीला देण्यासाठी मी केले होते, सिद्धीला देण्यासाठी, आणि कसे झालेत हे नक्की सांगा कमेंटमध्ये. हे अर्धा किलोत केलेले लाडू आणि शेंगदाण्याने गूळ मिळून हे जास्त आहेत आणि कसे झालेत हे नक्की सांगा कॉमेंटमध्ये. टेक केअर, काळजी घ्या, बाय. आणि इथं आंबाड्याची भाजी मी करत आहे. आंबाड्याच्या भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये टाकलेली आहे आंबाडा भाजी आणि पाणी ते काढून घेतलेलं आहे. 5 मिनटं शिजू दिली आणि 5 मिनटानंतर मग लगेचच त्याच्यातलं पाणी काढून पुन्हा थंड पाणी मी टाकलेलं आहे. थंड पाणी काढून मग ते थोडं स्मॅशरने स्मॅश करून घेतलं आणि स्मॅश केल्यानंतर पुन्हा ते त्याच्यात शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. तेलामध्ये लसूण टाकलेले आहे. लसूण, कांदा, जिरे टाकलेले आहेत. मोहरी टाकायची नाही आहे आपल्याला. थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि मग जी आपण स्मॅश केलेली भाजी आहे ती स्मॅशरने ती टाकायची आहे. पूर्ण स्मॅश त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची शेंगदाण्यामध्ये आणि थोडंसं मीठही टाकायचं आहे त्यावर आणि खूप सुंदर अशी होते आंबाडा भाजी. चवीलाही खूप छान. आता ह्या दिवसामध्ये खाण्यासाठी खूप छान भाकरीसोबत मस्त ह्याच्याबरोबर मी गरम गरम भाकरी केली आणि खायला आणि खूप सुंदर होती भाजी. आता इथं मी फोडणीला लसूण टाकलेला आहे, जिरं टाकलेले आहेत, कांदा टाकून घेणार आहे आणि इथं त्याच्यात हळदही टाकणार आहे आणि लाल मिरची टाकलेला आहे. माझ्या आता हिरवी मिरची नव्हती त्यामुळं मी लाल मिरची टाकलेली आहे. तुमच्याकडे जर हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची तुम्ही टाकायची आहे त्यामध्ये आणि लाल मिरची पण टाकली तरी चालते. तिखटपणा म्हणजे थोडासा आपल्याला पाहिजे असतो ह्या भाजीसाठी. आणि इथं मी कांदा टाकलेला आहे, मस्त चांगला परतून घेतलेला आहे तेलात आणि खायला इथं थोडंसं गोडसरपणा म्हणजे त्याच्यात आला पाहिजे. आंबट भाजी असते त्यामुळं आंबाडा म्हटल्यावर थोडीशी आंबट असणारच. मग त्यामध्ये मी थोडंसं लसूण पण म्हणजे त्याचा लसणीचा पण खमंग असा वास येतो त्याला.